आणि आता पाहणार आहोत टक्केवारी धरणांची हे आमचे विशेष बातमीपत्र। सुरुवातीला जाऊयात वडस धरणावर। मीना नदीवर असलेले वडस धरण 48% भरले आहे। वडस धरणाच्या पाणीसाठ्याचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी आणि बातचीत केली आहे वडस धरणाचे सहाय्यक अभियंता जे मांडे यांच्यासोबत। आपण आता आलो आहोत वडस या धरणावरती। या धरणाची क्षमता किती आहे, पाणी साठा कसा आहे, किती क्युसेक्सने या ठिकाणी पाणी सोडले, हे सगळं नियोजन या ठिकाणी कसं केलं जातं हे जाणून घेण्यासाठी या विषयावर बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी मांडे रावसाहेब। रावसाहेब, कशा प्रकारे आपण या वडस धरणाचं नियोजन करता, पाण्याची क्षमता कशी आहे, धरण 100% दरवर्षी भरत असतं, कशा प्रकारे आपण या प्रकारे नियोजन करत असता? आपल्या डॅमची वडस डॅमची कॅपॅसिटी 1.20 TMC आहे आणि दरवर्षी ते 100% भरतच। अजूनपर्यंत आपण काय वडस डॅमचे गेट टाकले नाहीत। आत्तापर्यंत 1.42 TMC पाणी आपण नदीद्वारे सोडलेलं आहे, फ्री फ्लोद्वारे। आणि आता आपली नदी म्हणजे स्प्लेवरून 1600 क्युसेक्सने पाणी चालू आहे आणि कालवा मीनापूरक कालवा 300 क्युसेक्सने चालू आहे। आता सध्या आपल्या धरणामध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे? आता आपलं डॅम 49% भरलेलं आहे आणि 550 MCFT म्हणजे 550 दशलक्ष घनफूट इतकं पाणी आपण साठा झालेलं आहे आपला। आणि मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की गेट टाकल्यानंतर तुम्ही याची क्षमता किती दिवसात वाढेल असा तुम्हाला अंदाज आहे? हे काय 2-3 पावसात जर पाऊस झाला नसेल तर 2-3 पावसात टपकन भरते, 2 दिवसात भरू शकतं ते, म्हणजे कमी कॅपॅसिटी असल्यामुळं। जवळपास आता 1600 क्युसेक्सनी या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आता पाणी 49% एवढी क्षमता या वडस डॅममध्ये आता एवढा पाणीसाठा शिल्लक आहे। येत्या काही दिवसात वरिष्ठांच्या आदेशानुसार ते या ठिकाणी गेट टाकल्यानंतर जर जोराचा पाऊस झाला तर काही 2 ते 3 दिवसातच हे धरण पुन्हा 100% होईल याची शाश्वती या ठिकाणी या मांडे रावसाहेबांनी दिलेली आहे। लक्ष्मण दातकीसोबत पवन गाडेकर, आपला आवाज, वडस।